पण तो ताल माझ्या हातामध्ये होता पहिल्यापासून. जे भेटेल ते म्हणजे भांडे भेटले, टेबल भेटला, चालायचं काही नव्हे ते. ती एका दिवाळीला मामाच्या तिकडे गेला असताना ते भजनी मंडळ जे असतात गावाकडे एकदम रुरल एरियातनं आलोय ना मी. तर त्या भजनी मंडळामधनं मला तबल्याची जाण झाली की मी थिएटर ग्रुप जॉइन केलाय. तिथं मी खूप इंट्रोव्हर्टेड पर्सन आहे बाहेरच्या पब्लिकमध्ये. मी तिथं पण कोणाशी काही बोलायचं वगैरे नाही. तर स्वप्नात असं आलंय की मी तिथं आज माझी पर्सनॅलिटी जशी आहे तसाच आहे आणि तिथे एक मुलगी आहे जी जी मला आवडायला लागली. स्वप्नात त्या गोष्टी दिसत होत्या मला. मग तिला इम्प्रेस करण्यासाठी मी जास्त इन्व्हॉल्व व्हायला लागलो. सगळ्या गोष्टींमध्ये मग थिएटर करायला लागलो. माझं असं म्हणणं आहे, की एक निश चूज करण्याच्या आधी एक्सप्लोर केल्या पाहिजेत निशेष. करेक्ट. म्हणजे 12वी झाल्याच का म्हणजे सिलेक्ट करायचं ना मेडिकल मला डॉक्टर व्हायचंय. तुम्ही एक्सप्लोर केलंच नाहीये ना अजून बाकीचे काही. आय थिंक हँड्स ऑन माझंही तेच होतं रे. सॉलिट्यूडमध्ये माझं इतकं क्रिएटिव्ह काम होतं. व्हिच इज लाइक काइंड ऑफ आय एन्जॉयड द कोविडवाला टाईम कारण की तेव्हा नॉन डिस्टर्बन्समध्ये एवढ्या क्रिएटिव्ह गोष्टी क्रिएट झाल्या. नमस्कार. टीजीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी स्नेहल सिंग मी नवीन सामला आणि मी सुचरिता करी. दी गायडिंग व्हॉइस आता मराठीमध्येही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. द गायडिंग व्हॉइस टीजीव्ही मराठी चॅनल विद्यार्थ्यांसाठी, तरुण व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी केले गेलेले आहे. आम्ही या पॉडकास्टमध्ये नवीन तंत्रज्ञान ट्रेंड्स, सहजीवनाच्या अनुभवांवर सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्वासाठी विकास इत्यादींवर चर्चा करू. नमस्कार. टीजीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याबरोबर जुडले आहेत ऋषिकेश कुंभरे. आजचा आपला टॉपिक आहे कलेचा प्रवास. शब्द, ताल आणि दृश्यातून व्यक्त होणारा ऋषिकेश कुंभरे यांचा बहुआयामी अनुभव याबद्दल आपण बोलूया. पण जसं आपण नेहमी सुरुवात करतो, आपण सुरुवात करणार आहोत एक रॅन्डम शब्दांच्या गेमनी. तर ऋषिकेश, पहिलं तर वेलकम आमच्या ह्या एपिसोडमध्ये आमच्याबरोबर जुडल्याबद्दल. आणि आर यू रेडी टू जम्प इन? येस. बघा. चला, लेट्स स्टार्ट. तर मी एक शब्द देणार आणि तुमच्या मनात त्याचा पहिला जो इमेज येईल किंवा थॉट येईल तो तुम्ही व्यक्त करा. सर्वात पहिलं शांतता. शांतता, लेखन. परफेक्ट. ताल. मसल मेमरी. हात पिता चालायला लागते. परफेक्ट. आणि शाई. इंक. भावना. फ्रेम. मेमरीज. प्रवास. स्ट्रगल. ओळख. आयडेंटिटी. पर्सनॅलिटी. प्रतिबिंब. सेल्फ अॅनालायझेशन. आणि शेवटचा जिद्द. सक्सेस. परफेक्ट. थँक्यू. द गायडिंग व्हॉइस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टीजीव्ही मराठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. मी आहे स्नेहल सिंग आणि द गायडिंग व्हॉइस मराठीच्या माध्यमातून आम्ही जगाला थोडं अधिक चांगलं बनवायचा प्रयत्न करतो. आम्ही काही महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल बोलतो ज्याच्यामुळे तुमच्या जीवनात किंवा करिअरमध्ये थोडीफार सुधारणा होऊ शकते. आजच्या खास भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जिथे आपण कलेच्या, आत्म्याच्या आणि कथन शैलीच्या सीमारेषा ओलांडतो. आपले आजचे पाहुणे आहेत ऋषिकेश कुंभरे, लेखक, संगीतकार, डिझायनर आणि फॉर रिअल स्टुडिओजचे सहसंपादक असते. त्यांनी नुकतेच अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलेलं आहे. तबल्याच्या तालापासून ते सायलेंट अफेक्शन्स या शांत पण खोल जाणणाऱ्या पुस्तकापर्यंत ऋषिकेश एक बहुआयामी कलाकार आहेत. तर आपण चर्चा करूया अनेक कला एकत्र हाताळण्याबद्दल, शांतता आणि ताल यांच्या कामातील स्थानाबद्दल आणि पूर्ण कलाकार होण्याच्या एका खऱ्या अर्थाला त्यांचा दृष्टिकोन काय आहे तो बघून. Hello, I'm Steve Ahern, one of the judges of the Asia Podcast Awards. I'm interrupting this episode to let you know that you're listening to an award-winning podcast. This podcast won its category in the 2024 Podcast Awards, so you know you're listening to quality. Enjoy your listening experience and congratulations to the team who created this award-winning podcast for you. तर ऋषिकेश,
पुन्हा एकदा स्वागत आहे आणि गप्पांना सुरुवात करूया. लेखन, तबला, डिझाइन आणि आता अभिनय आणि चित्रपट, मल्टी डिसिप्लिनरी आर्टिस्ट आहेस तू. तर ह्याची सुरुवात नक्की कुठून झाली असं म्हणशील? सुरुवात सुरुवात पहिला जे आर्ट पहिली जी कला मी अवगत केली ती म्हणजे चित्रकला. लहान सोबत शाळेत जे सगळ्यांचंच चालतं. ऑलमोस्ट सगळेच चित्रकार असतात लहानपणी. तर तिथनंच ऑब्व्हियसली सुरुवात झाली. अ, स्पर्धा वगैरे करायचो, त्यात पण नंबर लागायचे. पण तो ताल माझ्या हातामध्ये होता पहिल्यापासून. जे भेटेल ते म्हणजे भांडे भेटले, टेबल भेटला, चालायचं काही ना काही. ती एका दिवाळीला मामाच्या तिकडे गेला असताना ते भजनी मंडळ जे असतात गावाकडे एकदम रुरल एरियातनं आलोय ना मी. तर त्या भजनी मंडळामधनं मला तबल्याची जाण झाली त्या. मी म्हणलं यार हे आपल्या हातात आहे तर शिकायला पाहिजे. आपण ट्राय करायला पाहिजे. मग मी पप्पांशी बोललो. पप्पा सपोर्टिव्ह आहेतच. पप्पा म्हणले, "ठीक आहे शिक फक्त अभ्यासावर परिणाम नको पडू तुझं त्याचा." म्हणलं, "ठीक आहे बघू." मग शिकायला लागलो हळू आणि गावाकडे कसं गुरुकुल सिस्टम. पहिलं वर्ष ऑब्व्हियसली फीस पे करून वगैरे ते तसं शिक्षण झालं. पण नंतर गुरुकुल सिस्टममध्ये उतरलो. म्हणजे सरांचा फेव्हरेट स्टुडंट झालो. त्यांनी मला गुरुकुल पद्धतीने शिकवायला चालू केलं. मग फीस नाही, काही नाही. सरांसोबतच राहायचं. तिकडंच शिक्षण सगळं. शाळा झाली की क्लास, क्लास झाली की शाळा असं राहणं वगैरे, खाणं वगैरे पण कधी-कधी सरांकडेच. एवढं रुळलो होतो मी त्या अ, वातावरणामध्ये संगीताच्या. वाह! माझ्या तेच चालायचं माझं. जवळ-जवळ 2-3 वर्ष माझी 10वी गेली, 11वी गेली त्यामध्ये. 12वी पण अल्मोस्ट गेली. मग सरांचं करायला लागलो. साइड इन्कम पण त्यातनं यायला लागली हळू-हळू. मग तबला शिकता-शिकता दुसरे पण इन्स्ट्रुमेंट्सची थोडी असतं ना आता हं. एक्साइटमेंट असते थोडंसं एक्सप्लोर करत हां. मग इलेक्ट्रिक ड्रम ज्याला ऑक्टापॅड म्हणतात, तो हं. शिकला. नंतर ती मध्ये एक राधाकृष्णची सीरियल आली होती. हो. स्टारच्या चॅनलवर कोणत्या तरी. ते बघून मग मला फ्लूटची थोडी इच्छा झाली. मग फ्लूटसाठी थोडंसं नॉलेज घेतलं. सो ते म्युझिकच्या क्षेत्रामध्ये पूर्ण असं मिसळून गेलो होतो त्या टाईमला. इंटरेस्टिंग. तर मग तू काय म्हणशील? तू एक स्टोरी टेलर पण आहेस आणि अ, तू लिखाणही करतोस विथ म्युझिक. तर तुझ्या कथन शैलीवरती ताल आणि तबल्याचा काय परिणाम झाला असं तू म्हणशील? कथन शैलीवर म्हणण्यापेक्षा आयुष्यावरच झालंय ॲक्चुअली. म्हणजे पहिलं म्हणजे 10वी पर्यंत ऑलमोस्ट सगळेच स्टुडंट मेनली इंटरव्ह्यूला येणारे सगळे स्टुडंट्स टॉपरच असतात. करेक्ट. पण 10वी खरी खरी जर्नी जी असते ती मला असं वाटतं की 12वी नंतरच चालू होती. तिथपर्यंत काय सगळ्यांचा समज असतं. त्यानंतर मी जेव्हा डिसिजन घेतला की मला पूर्णपणे आर्टिस्टिक फील्डमध्येच घुसायचंय. व्हॉटएव्हर द आर्ट पण आर्टिस्टिक फील्डमध्येच घुसायचंय. तेव्हा तेव्हापासून मला ते जाणवायला लागले कनेक्शन्स. मग चित्र ते सगळे कनेक्शन्स मला तेव्हा त्यानंतर जाणवायला लागले. जसं-जसं मी सगळ्या कला एक्सप्लोर करत गेलो. हं. आता तो स्टोरी टेलिंगवर कसा इफेक्ट पडला. तर स्टोरी टेलरला मला असं वाटतं, की इम्पोर्टंट आहे व्हिज्युअलाइज होणं कोणतीही गोष्ट. आणि त्या व्हिज्युअलायझेशनमध्ये म्युझिकचा खूप मोठा भाग मला वाटतो, की असतो. विथआऊट म्युझिक व्हिज्युअलायझेशन आपण करू शकतो, असं नाही की नाही होत. पण तो फील जो आहे ना, तो म्युझिकशिवाय भेटत नाही. तर तसा इफेक्ट खूप म्युझिकचा आहे लाईफमध्ये आणि आय कॅन कामात वगैरे रेग्युलर लागणारच आहे. अगदी म्हणजे तू जे बोलतोयस ना त्याला मला अ, फुल अग्रीमेंट आहे टू अ ग्रेटर एक्सटेंट. कारण मला माहिती की मला पण जेव्हा लिखाणाला किंवा कशाला बसायचंय, तो बॅकग्राऊंड म्युझिक जोपर्यंत चालत नाही, तोपर्यंत कधी-कधी वाटतं डोकं चालत नाहीये आणि तो ताल तो आय थिंक प्रत्येकाचे प्रेफरन्सेस असतात, की आपल्याला कुठल्या म्युझिकनी काय लिहायची इच्छा होते आणि त्याचे माझे पण असे कप्पे आहेत, की हे मला राईट अप करायचं असेल तर म्युझिक स्टाईल वेगळी असते. फिक्शन वगैरे लिहायची असेल तर वेगळी असते. अ, तू भरपूर फॉर्म जसं तू आता बोललास ऋषी, की तू लेखन करतो, संगीत आहे, दृश्यकला आहे, अभिनय आहे. त्या व्यतिरिक्त तू डिझायनिंगचंही भरपूर काम करतोस. यू हॅव अ कंपनी दॅट यू आर हँडलिंग. तर ह्या सगळ्यामध्ये बॅलन्स कसा आणतोस?
ऍक्च्युली टफ आहे, पण इम्पॉसिबल तर नाहीच आहे. कंपनीचं बोलायला गेलं तर मी जेव्हा पप्पांना पहिल्यांदा सांगितलं, की पप्पा मला आर्टिस्टिक फील्डमध्ये जायचंय, मेनली सिनेमा साइडला. त्यावेळेस ते थोडंसं होतं, लॉकडाऊनचा पिरियड होता आणि सिनेमाचं थोडं डोक्यात भरलेलं होतं. पप्पांचे शब्द मला आत्ता आठवतात, की पप्पा म्हणलेले, की "तू कर, काही विषय नाही." पप्पा सपोर्टिव्ह होते. फक्त विचार करून कर, की तुझ्या बहिणीचं 2 वर्षानंतर लग्न होणार आहे. बॅकअपची तयारी ठेव, इन्कम चालू कर. ते एकदा संपलं, मग तुला जे करायचं ते कर. त्या विचारांमध्ये मी असा का विचार केला, की या सगळ्या आर्टिस्टिक फील्डला कनेक्ट करून ठेवणारी कोणती आपल्याला अशी फील्ड आहे, की ज्याच्यातून आपल्याला इन्स्टंटली इन्कम पण चालू करतं. तेव्हा मला डिझायनिंग आणि ॲनिमेशनचा नॉलेज यायला चालू झालं आणि तेव्हा मी मग हे चालू केलं, यातलं शिक्षण. डिझाइन ॲनिमेशन चालू केलं. 6 महिन्यात मी अ, आणि थोडंसं पोर्टफोलिओ वगैरे तयार केला. जॉब, फ्रीलान्स. हळू-हळू लगेच 6 महिन्यात मी कामं करायला चालू केलो. मग सेल्फ डिपेंडंट तरी होता येईल, की घरच्यांना तेवढा लोड नाही पडला पाहिजे. आणि मग हे तर बाकीचं त्या पिरियड पुरतं थांबलेलंच होतं. म्हणजे लिखाण नाही, चित्रकला नाही, म्युझिक पण नाही, काहीच नाही. फक्त फोकस होतं, की सध्या साइड इन्कम काहीतरी चालू झालं पाहिजे. राइट. ते एकदा मग स्टेबल व्हायला लागलं, की 1-1.5 वर्ष झालं आता मी पार्ट टाईम करतोय, फ्रीलान्स चालू आहे. माझा जो आत्ता पार्टनर आहे यश, तो माझ्यासोबतच शिकायला होता आणि दोघांमध्ये जस्ट चर्चा मुलांची कशी असते कॉलेज संपल्यानंतरची चर्चा आणि त्यामध्ये विषय निघाला, की आपण एवढा फ्रीलान्स वगैरे करतोय, तर का म्हणजे आपण अलग-अलग करण्यापेक्षा एक ब्रँड नेम करू आणि त्याखाली हे सगळे कामं करू. तर असं जनरलमध्येच आमचं स्टुडिओचं स्थापना झाली कॉलेजमध्येच. माझ्या बर्थडेच्या दिवशीच स्थापना झाली. आणि त्यानंतर आम्ही कामं करायला चालू केली. असं काही म्हणजे त्या टाईमला असा विचार केला नव्हता, की आपला स्टुडिओ असा अ, येईल या लेव्हलपर्यंत, की ऑल ओव्हर इंडिया, आउट ऑफ इंडियाचे कामं पण भेटतील आपल्याला. पण तो चालायला लागला. कामात क्वालिटी मिळायला लागली. कस्टमर्सला पण तो चालायला लागला आणि आता या लेव्हलला मी मागच्या 1-1.5 वर्षात आलोय, की मी थोडंसं त्याला स्टेबल करू शकलो कामाला. आता माझा टाईम मी थोडासा डिव्हाईड करून ठेवलाय, की म्हणजे काम तर माझं रेग्युलर चालूच आहे. फक्त रायटिंग, म्युझिक आणि म्युझिक तरी आत्ता थोडंसं माझ्या हातनं सुटलेलं आहे. कारण इकडे प्रोग्राम्स वगैरे तर नाही करत. फक्त प्रॅक्टिस पुरतं घरी म्युझिक चालू असतं माझं. बाकी सगळं म्युझिकचं नॉलेज मला माझ्या एडिटिंग स्किल्समध्ये, डिझायनिंग स्किल्समध्ये ऑब्व्हियसली गरजेचं पडतं. जसं तुम्ही म्हणलात ताल कुठंच वाया जात नाही. ते कुठे ना कुठे बाजूला पडतोच. मग हळू-हळू मग आता जस्ट ॲक्टिंगची सुरुवात केली. तर टाईम मॅनेजमेंट मला वाटतं खेळ मोठा आहे त्याचा. या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यामध्ये. तर ते मी थोडंसं टाईम मॅनेजमेंट करतोय आणि कामातल्या गोष्टीचा टाईम मी नाही काढत. म्हणजे माझा पर्सनल टाईम जो आहे, झोपेचा टाईम झाला, एक्स्ट्रा आपण जो विरंगुळा करण्यात घालवतो, तो टाईम युटिलाइज करण्याचा मी प्रयत्न करतो मोस्टली. तर मग सगळंच होऊन जातं. मग लिखाण करावं वाटलं, एखादी पोएम सुचली, काही झालं, तर ते होऊन जातं त्यामध्ये सगळं कव्हर. मस्त. आणि सायलेंट अफेक्शन्स हे तुझं पुस्तक आहे. जे प्रेमाच्या न बोललेल्या भावनांबद्दल आहे. त्या भावना ते उलगडतं. तर ही लिहायची प्रेरणा तुला कुठून भेटली? इंटरेस्टिंग स्टोरी आहे. क्लायंट तुमचं नाव सांगणार नाही मी. तर म्हणजे तुमच्या पुस्तकांवर कामं करायचो ना मी. तर लिखाणाची तर आवड होतीच. काही कविता माझ्याकडे होत्याच पहिल्यापासून. त्याच भावनेतल्या सायलेंट अफेक्शन्स मधल्या. तर पुस्तकांवर ॲज अ डिझायनर काम करता जेव्हा मी कंटेंट थ्रू जायचो तुमच्या, तर वाटायचं की यार फीलिंग्स कुठेतरी फील केलेले आहेत आपण पण नाही का? जसं नवरसा होतं. हां. तर मला असं वाटलं की ह्या फीलिंग्स आपण थोड्याशा एक्सप्रेस करू शकतो आपल्या साइडनी पण. मग आपण जे लिखाण करतोय ते आपल्यापुरतंच राहतंय ना. मी जे पोएम्स लिहिल्यात, मी ज्या स्टोरीज लिहिल्यात, ते फक्त माझ्यापुरत्याच राहिल्यात. ते कोणापर्यंत पोहोचल्याच नाहीये. मग मी थोडीशी रिसर्च केली की काय असते बुक पब्लिशिंग. मला असं तेवढं काही अवघड असं काही वाटलं नाही. म्हणून आपण टाईम काढू शकतो यासाठी. आपण असंच लिहितोय ना, तर तोच थोडासा टाईम एक्सटेंड करून आपण प्रॉपर त्याला एक फॉर्मॅटिंग करायला काय प्रॉब्लेम आहे ना. राइट. असंच मी चालू केलेलं ते
आणि त्याच्या सब्जेक्टचं बोलायला गेलं तर विषय असा झालेला, मी जेव्हा नवीन थिएटर ग्रुप जॉइन केलेला आता जस्ट रिसेंटली. तर 2-4 दिवसानंतर मला एक ड्रीम आलेलं, स्वप्न आलेलं, की मी थिएटर ग्रुप जॉइन केलाय. तिथं मी खूप इंट्रोव्हर्टेड पर्सन आहे बाहेरच्या पब्लिकमध्ये. सो मी तिथं पण कोणाशी काही बोलायचं वगैरे नाही. तर स्वप्नात असं आलं, की मी तिथं आज माझी पर्सनॅलिटी जशी आहे तसाच आहे आणि तिथे एक मुलगी आहे जी जी मला आवडायला लागली. स्वप्नात त्या गोष्टी दिसत होत्या मला. मग तिला इम्प्रेस करण्यासाठी मी जास्त इन्व्हॉल्व व्हायला लागलो. सगळ्या गोष्टींमध्ये मग थिएटर करायला लागलो. ते तिच्यासाठी करायला लागलो असं मला तर स्वप्नात दिसलं. आणि सकाळी उठल्यानंतर मग थोडंसं कनेक्शन जाणवलं आपल्या पोएम्समध्ये आणि त्या ड्रीममध्ये. मग त्या ड्रीमवर मी ती स्टोरी इंटरेस्टिंग. व्हेरी ब्युटिफुल. कोण म्हणतं प्रेरणा स्वप्नात येत नाही आणि ती नक्कीच येते. युअर बुक इज रिअली, रिअली अमेझिंग यश. रिअली, रिअली अमेझिंग ऋषी. सॉरी फॉर रिअल स्टुडिओज चं नाव बघत होते तर ते तुमच्या दोघांचं नाव जरा वेगळं करता येत नाही. पण लेट मी आस्क यू दिस. आता तू ॲज यू सेड लाईफ हॅज बीन अ जर्नी आणि फॉर रिअल स्टुडिओ स्टार्ट करून तुम्ही कितीतरी इन्स्पायरिंग लोकांबरोबर काम करता. कारण मोस्ट ऑफ युअर वर्क इज डिझाइन. डिझाइन कम्स फ्रॉम क्रिएशन आणि क्रिएशनमध्ये कुणाचं ना कुणाचं तरी काहीतरी स्वप्न आहे, काहीतरी त्यांनी व्हिजन बघितली आहे, त्यांना ती पूर्ण करायची. तर तुझ्या अशा काही स्टोरीज आहेत का जिथे व्हाईल यू वर वर्किंग ऑन प्रोजेक्ट्स और डिझाईन्स तुला असं वाटलं की हां, हे फार इन्स्पायरिंग प्रोजेक्ट होतं किंवा अ, ह्याची कहाणी मी कधीतरी एखाद्या मूव्हीमध्ये किंवा एखाद्या एपिसोडमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. इट कॅन बी इन्स्पायरिंग इनफ. असं काही एक्सपिरियन्सेस तुझे? इन्स्पायरिंग एक तर हीच आहे माझ्या बुकचीच गोष्ट आहे, जी मला तरी सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटते. कारण माझ्या पर्सनल लाईफवर खूप इफेक्ट झालाय त्या गोष्टीचा आणि त्यामुळे माझी आता सेकंड बुक पण लिहिणं चालू आहे. गुड. हो. सो ती सगळ्यात मोठी इन्स्पायरिंग गोष्ट तर हीच आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे इन्स्पायरिंग तुम्ही ठरवा आता काय आहे त्याच्यात. पण एक गोष्ट अशी आहे माझा पहिला क्लायंट जो आमचा होता ना, अ, त्यांनी आम्हाला एक टेस्ट दिलेली पहिल्या क्लायंटनी, की तुम्ही ही जर पास केली, तर मेन प्रोजेक्ट तुम्हाला देऊ आम्ही. तो आमच्या एका टीचरनीच आम्हाला आणून दिलेला क्लायंट. तर एका इव्हेंटची टेस्ट होती, की इव्हेंट शूट आणि एडिट करून द्यायचं तर मग आम्ही ते केलं. ₹4000 फक्त भेटणार होते आम्हाला त्या टाईमला. त्यांना ते आवडलं ॲक्चुअली आणि त्यांनी ₹5000 दिले. खुश होऊन ₹1000 एक्स्ट्रा दिले. आमच्यासाठी ॲट स्टुडंट लेव्हल आम्ही तेव्हा शिकतच होतो ना. फक्त बर्थडेला फक्त नाव म्हणून ठेवायचं म्हणून काहीतरी केलेलं आम्ही ते. तर आम्हाला खूप मोठी गोष्ट झाली ती त्या टाईमला. त्यानंतर त्यांनी आम्हाला प्रोजेक्ट दिला डायरेक्ट 1,50,000चा आणि दॅट वॉज अ बिग थिंग. म्हणजे त्या टायमाला आम्हाला मार्केट रेट्स, बिझनेस कसा करायचा आहे, एवढा मोठा प्रोजेक्ट कसा कंप्लीट करणार, काहीच आयडिया नव्हती. फक्त कॉन्फिडन्स होता की आपण करू शकतो. हो. तर घेतला तो प्रोजेक्ट आम्ही, कंप्लीट करायला लागलो. काही रिग्रेट वगैरे असं नाहीये, बट प्रोजेक्ट कंप्लीट झाला आणि झाल्यानंतर आम्हाला कळलं की प्रोजेक्टची वर्थ ॲक्चुअलमध्ये 3,00,000च्या वरची होती. पण ठीक आहे म्हणजे फर्स्ट प्रोजेक्ट होता आमच्यासाठी ती रक्कम पण खूप मोठी होती आणि ॲक्चुअली त्या प्रोजेक्टमधनं जे काही शिकायला भेटलं, ते खूप इम्पोर्टंट होतं. इंटरेस्टिंग. म्हणजे दिवस-रात्र जागून आम्ही तो प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे. लिटरली म्हणजे यात खूप मीनिंग आहे, की आम्ही रात्री जागून कंप्लीट केलेला तो प्रोजेक्ट आहे. कारण आमच्याकडे पॉवरफुल पीसीज नव्हते. आम्ही दुसऱ्या स्टुडिओला जाऊन ते रेंडर्स वगैरे करून आणायचो. खूप हेवी प्रोजेक्ट होता. इंटरेस्टिंग. पण आय थिंक कुठेतरी म्हणतात ना, कष्टाचं चीज होतं अँड दॅट इज व्हॉट यू गाईज हॅव बिल्ट टुडे व्हेन आय लुक ॲट एव्हरीथिंग वेदर इट इज युअर क्लायंटेल ऑर द काइंड ऑफ वर्क यू गाईज आर डुइंग. आय थिंक इट वॉज ऑल वर्थ इट. तू माझ्या मते असा परिपूर्ण कलाकार आहेस, ज्याला सगळे फॅसेट्स ऑफ लाईफ आहेत. म्हणजे लाईफचे एक्सपिरियन्स असं पण आहे, की तुझं आयुष्य आहे, तुझे स्ट्रगल्स आहेत, त्याच्यात तुझे कलेशी असलेलं नातं, त्यात प्रॅक्टिकॅलिटी, की चल मला हे सगळं करायचंय, पण मला कमवायचंही आहे, माझं स्टेडी इन्कम पण हवा अँड ऑल ऑफ दॅट यू हॅव ब्रॉट टुगेदर. पण हे माझं डेफिनेशन झालं. तुझं एक
पूर्ण कलाकार किंवा कंप्लीट आर्टिस्टचं काय डेफिनेशन आहे? कंप्लीट आर्टिस्ट आर्टिस्ट मला वाटतं म्हणजे माझ्यासारखं जरुरी नाहीये, की सगळ्या कला तुम्ही ट्राय करा किंवा एवढं आलंच पाहिजे तुम्हाला असं काही नाहीये. कंप्लीट कलाकार मला वाटतं सेल्फ सॅटिस्फॅक्शनवर जास्त डिपेंडंट असते, की तुम्ही स्वतःशी किती सॅटिस्फाईड आहात. ह्यामध्ये कॉन्ट्राडिक्ट करणारे पण वाक्य आहेत, की कधी सॅटिस्फाईड नाही व्हायचं, मग ग्रोथ नाही होत. पण मला असं वाटतं, की स्वतःला कलाकार म्हणून घेण्यासाठी स्वतःचं बिहेवियर म्हणा किंवा एक आर्टला पण एक लेव्हल आहे ती. काही वेळानंतर जेव्हा तुम्ही त्यामध्ये काम करता, ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे. तुम्ही स्वतःला जेव्हा कलाकार म्हणून मान्य करता, तेव्हा लोकं तुम्हाला कलाकार म्हणून मान्य करायला चालू करतात, असं मला वाटतं. तुम्ही लोकांकडून पहिलंच जर अपेक्षा ठेवल्या तर नाही होऊ शकत ते. मग ते 1 कला असेल, 2 कला असतील किंवा तुम्हाला मल्टी आर्ट फंक्शनॅलिटीमध्ये घुसायचं असेल व्हॉटएव्हर. पण सेल्फ सॅटिस्फॅक्शन पासून आय गेस ते चालू होतं. इंटरेस्टिंग. तुझ्या वैयक्तिक अनुभवात प्रत्येक कला प्रकारात एक एक काय म्हणतात, प्रत्येक कला काहीतरी आपल्याला वेगळं शिकवून जाते आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला आपल्या आयुष्यात दिसतं. ओके, जर मग त्या दृष्टिकोनातून बघायचं असेल, तर संगीत, ताल ह्याचा प्रतिबिंब तुझ्या आयुष्यात कसं दिसतं? कामनेस म्हणू शकतो. शांतता जी मनाची शांतता आहे, विचारांची शांतता आहे, ते संगीतापासून खूप, खूप म्हणजे खूप संगीत अफेक्ट करतं त्या गोष्टीवर. ते म्हणतात ना वादळ चाललंय मनामध्ये विचारांचं. हां. त्या गोष्टीसाठी माझ्या मते 2 उपाय आहेत. एक तर रायटिंग, एक तर म्युझिक. हं. तुम्ही मनातलं वादळ उतरवा पेन पेपर घेऊन किंवा जे ताल सूर तुम्हाला माहिती आहेत त्यामध्ये तुम्ही गुंतून जा. तर ते वादळ शांत होऊ शकतं. तर मेनली तर या गोष्टीवर खूप अफेक्ट मला जाणवला पर्सनली माझ्या साइडनी. म्युझिकचा पण आणि रायटिंगचा पण दोन्ही साइडनी. बाकी म्युझिक अशी गोष्ट आहे जी नस-नसमध्ये घुसली आता. ते अलग आणि आय थिंक त्यासाठी कलाकार म्हणजे तोच ना, जो ॲक्चुअली आत्मसात करतो. जी पण कला आहे ती त्याच्यापासून वेगळी नाही करता येत. हां. मे बी मी तेवढा जास्त शिकलेला नाहीये त्या गोष्टीमध्ये, की म्हणजे उस्ताद वगैरे म्हणतात तसं काही नसलं, तरी जेवढं काही आहे ते एवढं आतमध्ये घुसलेलं आहे ना आता ते, की नाही होऊ शकत. म्हणजे ते वेगळंच नाही होऊ शकत. कुठं पण काहीतरी बीट ऐकली, कुणाचं काही म्युझिक, कोणी काही गुणगुणत असेल, हात चालायला लागतो त्याचा त्याला. म्हणजे मला विचारत पण नाही. दॅट आय थिंक इज सो ब्युटिफुल. आम्ही त्याला काय म्हणतात, इन कोचिंग वर्ल्ड अलाइनमेंट म्हणतो, की सगळं अगदी अलाइनमेंटमध्ये चालू आहे आणि मग तिथे आपण काही गोष्टी वेगवेगळ्या नाही करू शकत. मी तुला ॲक्चुअली विचारणार होते, की लेखनापासून साउंडकडून व्हिज्युअल्स आणि परफॉर्मन्स हे सगळं ट्रान्झिशन तुझं कसं दिसतं? पण कुठेतरी असं वाटतंय, की ते ट्रान्झिशन नाहीच आहे तुझ्या डोक्यामध्ये. ते सगळं एकच आहे. बट व्हॉट व्हॉट डू यू थिंक? ट्रान्झिशन इन टर्म्स ऑफ तुम्ही टाईम जर बोलत असाल, म्हणजे रायटिंग कधी म्युझिक अचानक मध्येच कसं, तर तसं ॲक्चुअलमध्ये तर नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. असं काही माझं ठरलेलं नाहीये, की म्हणजे हे झालं तर पण मध्ये थोडासा ब्रेक हवा असतो ॲक्चुअलमध्ये. सगळं सायमल्टेनियसली ऑब्व्हियसली नाही होत. तर मी जर रायटिंग करत असेल, तर तो फेज माझा चालतो बरेच दिवस आणि म्युझिकसाठी जर म्युझिकच्या 2 पार्ट पडतात ॲक्चुअली. एक होतं की मी म्युझिक कोणत्या कामासाठी किंवा ॲक्चुअलमध्ये प्रेझेंट करण्यासाठी काहीतरी करतोय किंवा मग रेग्युलर जो माझा हात चालू असतो, तो मी वेगळा करूच नाही शकत. तो रायटिंग असेल, काय असेल, म्हणजे दुसरं काहीही चालू असलं तरी तो हात चालूच असणार आहे. म्युझिकच्या संदर्भात बोलायला गेलं. हां, जर प्रेझेंटेशन काही करायचं असेल किंवा काही क्रिएशन करायचं असेल नवीन, जे अधनं-मधनं मी छोटे-मोठे करत असतो. तर त्यासाठी थोडासा मध्ये ब्रेक हवा असतो ॲक्चुअलमध्ये ट्रान्झिशन होण्यासाठी. तो ब्रेक डिपेंड करतो. मूड कसा आहे, कामाचा लोड कसा आहे, सगळ्या गोष्टींवर डिपेंड करतो तो ट्रान्झिशन वेळ, की कधी-कधी 1-2 तासात पण ट्रान्झिशन होऊ शकतं. कधी-कधी 2-3 दिवस पण लागून जातात त्यासाठी. हो. ते होतं कारण आता मी श्रीराम काव्य म्हणून आमची YouTubeवर एक
काव्य सीरीज चालू आहे. त्यासाठी मी म्युझिक प्रोड्यूस करतोय. मी डिरेक्टर आहे त्या सीरीजचा. तर ते फील केलंय मी, की मी रायटिंग स्टेजमध्ये जेव्हा सायलेंट अफेक्शन्स लिहितो, त्यावेळेस मला ट्रान्झिशन व्हायला खूप वेळ लागायचा. पुढून म्युझिककडे यायचे. पण ऑब्व्हियसली ते सगळ्या गोष्टी आहे ना स्टोरी टेलिंगला कनेक्टेड आहेत. तर ट्रू. त्यामुळे प्लस पॉइंट पण आहे, की फक्त वे ऑफ शोइंग चेंज होतोय. दाखवण्याचा पद्धत चेंज होतीये. आपल्याला दाखवायचंच आहे काही ना काहीतरी स्टोरीज प्रेझेंट करायची. तर मग तो एक कनेक्शन असल्यामुळं थोडं ईझी पण जातं ट्रान्झिशन करायला. अगदी. तसं ऋषी तू खूप यंग आहेस, पण तरी माझी इच्छा आहे तुला हे विचारायची. कारण आज आपण मार्केटिंग फील्डबद्दल बोलतो, ठीक आहे. आणि सगळीकडे वेदर इट इज Instagram, वेदर इट इज LinkedIn सगळीकडे मोस्टली हे बोंबाटिक केलं जातंय, स्पेशली टू द यंग जनरेशन, की एक चूज करा, एकच करा. एकातच तुम्ही माहिर व्हा. पिक अ निश. ओके, आय थिंक दॅट्स अ स्टेटमेंट रिपीटेड ओव्हर अँड ओव्हर. तू स्वतः मल्टिपल गोष्टी करतोस आणि सक्सेसफुली करत आहेस. तू प्रत्येक फील्डमध्ये काही ना काहीतरी ॲक्टिव्ह आहे. एकही गोष्ट थांबलेली अशी नाहीये. तर मग तुझं आजच्या यंग क्रिएटिव्ह लोकांसाठी काय म्हणणं असेल? हा जो पॉइंट आहे ना, की एक निश चूज करा. हा मी लहानपणापासून खूपदा ऐकलंय. लिटरली तुम्हाला विश्वास नाही बसणार. माझ्या फॅमिलीमध्ये माझी गावाकडचं कसं असतं ना कंबाईन फॅमिली, मोठी फॅमिली. राइट. काका, चुलत काका, चुलत काकू अशी खूप मोठी फॅमिली आहे. माझे जे कझन्स, सिस्टर, ब्रदर्स आहेत, अल्मोस्ट आमची 10-15 जणांची फॅमिली आहे. आणि मला सोडून सगळे मेडिकल फील्डमध्ये. ओके. दॅट इज व्हेरी निश. येस, फार्मासिस्ट आणि डॉक्टर्स आहेत सगळे. 4-5 जण फार्मासिस्ट आहेत, 3 जण डॉक्टर्स आहेत, 2 जण बीइंग डॉक्टर्स आहेत. सो ते मी खूप ऐकलेलं आहे लहानपणापासून आणि मी जेव्हा हे डिसिजन घेतलं अलग होण्यासाठीचं, आत्ता पण माझ्यावर खूप जणांचा नाराज आहे. फक्त मेन जी माझी कोर फॅमिली, मम्मी-पप्पा आणि सिस्टर, त्यांना माझे डिसिजन्स पटतात. कारण ते समजून घेऊ शकतात मला. आणि मी सगळ्यांना यंगेस्ट पोरांनी हे पण समजून घेतलं पाहिजे माझ्यासारख्यांनी. मी काही एवढा मोठा नाही की फिलॉसॉफी वगैरे झाडेल काही. पण तुम्ही सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न पण नका करू. थँक यू. सगळेजण समजून नाही घेऊ शकत. तर मी जो त्या सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, तर किंबहुना त्यांनीच मला कन्व्हिन्स केलं असतं मेडिकलचं. ट्रू. तर ते करायला नाही पाहिजे. जे आपल्यासोबत कोर मेंबर्स आहेत ते कन्व्हिन्स झाले इनफ आहे. बाकी मग ते ते खूप लोड होतं माझ्यावर त्या टाईमला. आता पण ते माझ्यावर खूप नाराज वगैरे असतात. त्यांचं बोलणं वगैरे कळून येतं लगेच, की काय विषय आहे तो. पण माझं असं म्हणणं आहे, की एक निश चूज करण्याच्या आधी एक्सप्लोर केल्या पाहिजेत निशेस. करेक्ट. म्हणजे 12वी झाल्याच का म्हणजे सिलेक्ट करायचं ना मेडिकल, मला डॉक्टर व्हायचंय. तुम्ही एक्सप्लोर केलंच नाहीये ना अजून बाकीचं काही. ट्रू. तुम्हाला कसं कळू शकतं, की हेच तुम्हाला चालू शकतं सगळं. तुम्ही एक्सप्लोर कराल तर कळेल ना. माझा तो पॉइंट मला मांडायचा खूप महत्त्वाचा वाटतो, की तुम्ही एक्सप्लोर करायला पाहिजे. मी तोच प्रयत्न करतोय. माझा स्टुडिओ सेट झालाय. फायनान्शियली चाललंय ओके, त्याचा विषय नाही. पण तो चालू झाला याचा अर्थ असा नाही, की मी लाईफटाईम ते करू शकेल. मला अजून ते माहिती नाहीये. ट्रू. चांगला चालू आहे विषय नाहीये त्याचा. तो चालू राहणार पण आहे. मी तो बंद नाही करणार आहे, कारण मला त्याची गरज पण आहे. पण तो म्हणजे निश फायनल करण्याच्या अगोदर हा माझा पिरियड आहे. हा एक म्हणजे माझ्यासारख्या यंग पोरांचा एक पिरियड आहे. राइट. जो 20-25 मधला जो पिरियड असतो ना, तो एक्सपेरिमेंटसाठी द्यायला पाहिजे असं मला खूप वाटतं. अगदी. एक्सपेरिमेंट करा. पुन्हा कसं असतं 25च्या नंतर फॅमिलीचा लोड आहे ना, घरचे लग्नाला फोर्स करायला चालू करतात. ते वेगळ्या गोष्टी अलगच दुनिया चालू होती त्यानंतर. ट्रू. त्याच्या आधी जर तुम्ही एक्सपेरिमेंट करून माइंड क्लिअर करून घेतलं, तर मला असं वाटतं, की पुढचा प्रवास थोडासा ईझी आणि कम्फर्टेबल होऊ शकतो. अगदी, अगदी. थँक यू फॉर सेयिंग दॅट, की एक म्हणजे 12 वर्षाची व्यक्ती जास्तीत जास्त 17-18 वर्षाची असते. तुम्ही त्यात काय डिसाईड केलंय आणि इतक्या पटकन हा डिसिजन घेण्यापेक्षा ॲज आय सेड सगळं एक्सप्लोर करा आणि मग फायनल डिसिजन घ्या इज डेफिनेटली वर्थ इट. पण मला सगळ्यात जास्त गोष्ट जी आवडली ना ती ही ऋषी, की सगळ्यांना एक्सप्लेन करत बसू नका. ते आपलं कामच नाहीये सगळ्यांना कन्व्हिन्स करायचं. तर त्यात पडू नका बिकॉज
तिथे त्यांचा एक्सपिरियन्स समजायचा आपल्यापेक्षा जास्त असणार आहे. तर तेच आपल्याला समजावतील. सो आय आय बरोबर. लव्ह दॅट. अगदी. नेक्स्ट काय आहे? म्हणजे पुस्तकं, चित्रपट काय? व्हॉट आर यू लुकिंग फॉरवर्ड टू? अ, म्हणजे सगळ्या गोष्टी तर पुढे फॉरवर्ड करणारच आहे मी. प्रोसीड्स चालूच राहणार आहे त्या गोष्टींची. म्हणजे लिखाणामध्ये आता माझं सेकंड बुक चालू आहे, जे मी मराठीत करतोय स्पेसिफिकली. मी पहिलं मराठीत लिहायचो मी पहिल्यापासनं. मला फक्त काय माहिती कसं काय इंग्लिश इंग्लिश लिहायची इच्छा झाली. सायलेंट अफेक्शन्स झालं ते आता. पण आता मला मराठीमध्ये करायचंय पुस्तक. सो त्याची तयारी चालू आहे. इनफॅक्ट चालू झाली आहे रायटिंग. सो ते एक आहे. बाकी म्युझिक तर कधी सुटणारच नाहीये. त्यामध्ये मला एक्सप्लोरेशन चालू करायचंय अजून, पण काही गोष्टींमुळे थोडा थांबलेलो आहे मी. टाईम मॅनेजमेंट पण आहे आणि थोडं फायनान्सेस पण स्टेबल झाले, की परत ती जर्नी चालू करू. आता तबला आहे माझ्या घरी. तो तर रेग्युलर चालूच असतो. पण दुसरे काही इन्स्ट्रुमेंट्स अजून डोक्यात आहेत, जे मला एक्सप्लोर करायचे आहेत. ते करेल. ॲक्टिंगची जर्नी जस्ट चालू झाली. 2-3 महिने झालेत मला चालू करून. त्यामध्ये एका सीरियलमध्ये एक कॅरेक्टर रोल झाला, एका मूव्हीमध्ये झाला. थिएटरमध्ये 2 नाटकं झाली, 2-4 स्किट झालेत. तर ते एक्सप्लोर अजून करायचे. त्यामागचा हेतू 2 हेतू आहेत ॲक्चुअली ॲक्टिंग जर्नी चालू करण्यासाठी. अ, एक तर असं आहे की मी खूप इंट्रोव्हर्टेड आहे आणि मला स्वतःचंच एक्सप्लोरेशन करायला कमी पडतोय मी. तर ते मी ॲक्टिंग थ्रू करू शकतोय. त्यासाठी मला ते कंटिन्यू करायचंय. आणि दुसरं ऑब्व्हियसली त्या फील्डमध्ये जर काही होणार असेल तर बघू म्हणजे एक्सपेरिमेंट अगेन इट्स एन एक्सपेरिमेंट. आत्ताच टाईम आहे ते करून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. नंतर कधी करणार? ट्रू. ते मुद्दे त्यासाठी आहेत. यानंतर अजून दुसरं एक्सप्लोर करायचं राहिलेलं माझं आहे, ते म्हणजे एक मार्शल आर्ट्स एक्सप्लोर करायचं होतं मला, जे नाही करू शकलो मी. मी ट्राय करेल, बघू काय होतंय आता त्याचं. आणि डान्स पण. ते लहानपणी कसं असतं ना, मी तुम्हाला काय म्हणतो, फॅमिलीमधले सगळे मेडिकल फील्डला घुसलेले आहेत आणि 10वी-12वी पर्यंत आपल्या इंडियामध्ये स्पेसिफिकली एक्सप्लोरेशन नसतं कुठं. ट्रू. इंडियात तरी 10वी म्हणजे लहान मुलांना तेव्हापासूनच एक्सप्लोरेशन चालू करतोय. करेक्ट. इकडं नाही तसलं काही. म्हणजे फक्त पुस्तकं वाचा आणि एक्झाम्स द्या. 12वी पण खूप चालू असतं सगळं. सो ते एक्सप्लोर मी त्या वयात करायला पाहिजे होतं ॲक्चुअली. मार्शल आर्ट्स झालं, डान्स झालं. पण ते नाही जमू शकलं काही. मी म्हणलो पण होतो ॲक्चुअली फॅमिलीमध्ये. पण तेच अगेन शिक, डॉक्टर व्हायचं, इंजिनिअर व्हायचं हे 2च प्रश्न असायचे घरामध्ये. तर नाही होऊ शकलं. ते बघू एक्सप्लोर कधी करता येईल. आहेत म्हणजे अजून खूप सारे आर्ट्स आहेत त्या जे गोष्टी एक्सप्लोर. आहेत. मी कुकिंग पण शिकतोय. तर तो पण एक आहे. आय एम व्हेरी हॅपी टू मीट अ पर्सन लाइक यू. कारण की आता मी जर विथ यू नोइंग मी फॉर अ व्हाईल एज वेल, आता मी जेव्हा पण म्हणते ना मला हे पण करायचंय, तर आय डू गेट कॉमेंट्स लाइक आपण एक काम करूया, तुझं बिझनेस कार्डच्या ऐवजी बिझनेस बुक काढूया किंवा तुझ्या इंट्रोडक्शन अजून काय-काय उरलंय, लाइक काहीतरी सोडून दे दुसऱ्यांसाठी असे प्रश्न येतात. पण मला असं वाटतं की नाही, आयुष्य खूप छोटं आहे आणि त्यात आपल्याला एक्सप्लोर करायला खूप ऑप्शन्स आहेत आणि वयाचं बंधन ह्याला कधीच नसावं. कारण कुठलीच गोष्ट शिकण्यासाठी वयाचं बंधन कधीच नसतं. बरोबर. वय इज ॲक्चुअली जस्ट अ नंबर इफ यू स्टँड बाय इट. आणि जमतो तो कधी पण एक्सप्लोर करा. पण करायला पाहिजे. हं. यंगस्टर्सनी स्पेसिफिकली त्यांना एक टाईम भेटतो ॲक्चुअलमध्ये, की या पिरियडमध्ये तुम्ही करू शकता एक्सप्लोर असतो तुमच्यावर. तर त्या पिरियडमध्ये जोराने केलं पाहिजे एक्सप्लोर. आय आय अग्री. आणि मला इथेच कधी-कधी आत्ताच्या जनरेशनचं असं अ स्टेप बॅक वाटतो, की तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला किती ॲक्सेस आहे गोष्टींचा. बट यू आर गेटिंग अडिक्टेड टू इट. रादर दॅन दॅट यू कॅन यूज दॅट फॉर लर्निंग थिंग्स. जो कदाचित आपल्याला नव्हता ॲज अन ॲक्सेस इतका इझिली आणि सो ऑन. ऋषी, खूप मजा आली तुझ्याबरोबर बोलण्यात. आता आपण एक क्विक रॅपिड फायर करूया आणि त्याच्यानंतर आजच्या एपिसोडच्या लास्ट सेगमेंटकडे वळूया. तर रॅपिड फायर सोप्पा आहे. मी तुला एक प्रश्न विचारेल, जे तुझ्या मनात येईल ते तू उत्तर दे. ठीक आहे? पण पटकन उत्तर दे. तर सगळ्यात पहिला प्रश्न, कलाकार म्हणून तुझं व्यक्तिमत्व एका शब्दात सांग. खूप अवघड प्रश्न आहे. इनोसेन्स. परफेक्ट. शब्द का ताल?
प्रेरणा आली की सगळ्यात पहिला कुठे जातोस? शब्द, लेखणी. लेखन. ओके. सगळ्यात आवडता राग किंवा ताल? राग किंवा ताल म्हणण्यापेक्षा जॉनर म्हणू शकतो भजन, अभंग खूप रमतो मी त्यात. एक फिल्म जी अ, पुन्हा रिडिरेक्ट होत असेल, तर ती तुला रिडिरेक्ट किंवा ॲक्टिंगची संधी भेटली तर कुठली मूव्ही असेल ती? खूप सारे आहेत. अ, असं काही ठरवून नाहीये, पण अल्मोस्ट सगळ्या शाहरुख खानच्या मूव्हीज. परफेक्ट. शाहरुख तुझी खान. सायलेंट अफेक्शन्स जर चित्रपटात कन्व्हर्ट करायची झाली, तर प्रमुख भूमिकासाठी कुठल्या व्यक्तीला तुला वाटतं की त्या निभावतील? हां? मीच करणार ना ॲक्टिंग त्यासाठीच तर शिकतोय मी. आय लव्ह दॅट. पेन, माईक, कॅमेरा. तुझं गो टू टूल, क्रिएटिव्ह टूल. पर्सनली पेन. पेन. कॅमेरा प्रोफेशनल. एक आर्टिस्ट ज्याच्याबरोबर तुला कोलॅबरेट करायचं आहे एकदा तरी? ट्रेडिशनल साइडला बघायला गेलं तर शशिकांत धोत्रे जे आत्ता नवीन मूव्ही घेऊन येतात मराठीमध्ये कमालचे आर्टिस्ट आहेत. आणि कमर्शियली बघायला गेलं तर खूप सारे. म्हणतो ना बिग शाहरुख खान त्यांच्यासोबत काम केलं म्हणजे जन्नतच आहे. अग्री, टोटली अग्रीड. तुझं क्रिएटिव्हिटीचं फ्यूल, सॉलिट्यूड, लोकं की प्रवास? सॉलिट्यूड. एकांत. आय थिंक हँड्स डाउन माझंही तेच उत्तर आहे. सॉलिट्यूडमध्ये माझं इतकं क्रिएटिव्ह काम होतं. व्हिच इज लाइक काइंड ऑफ आय एन्जॉयड द कोविडवाला टाईम, कारण की तेव्हा नॉन डिस्टर्बन्समध्ये एवढ्या क्रिएटिव्ह गोष्टी क्रिएट झाल्या, वेअर देअर वॉज ॲब्सोल्यूट सॉलिट्यूड. सो आय कॅन रिलेट टू युअर आन्सर. ऋषी, क्लोज करायच्या आधी आजच्या जनरेशनला किंवा आपले जे लिसनर्स आहेत त्यांच्यासाठी जर तुला एखादा मंत्र किंवा एखादं मेसेज द्यायचा असेल तर काय देशील? अगेन मी कोणता असा फिलॉसॉफर वगैरे तर नाहीये, बट स्टिल मला म्हणावसं वाटतं की एक्सप्लोरेशन थांबवू नका. स्वतःला आणि स्वतःच्या काय म्हणतात ऑप्शन्स एक्सप्लोर करायला बघा ट्राय करून. तुम्हालाच बेटर वाटेल. परफेक्ट. मस्त बोललास. थँक यू. आणि मित्रांनो, हा होता आजचा एपिसोड ऋषिकेश यांच्याबरोबर. आणि शेवटच्या भागाकडे, ट्रिव्हिया सेगमेंटकडे वळण्याआधी एक छोटीशी विनंती आहे. टीजीव्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. जर तुम्हाला आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर कमीत कमी 3 जणांबरोबर तो शेअर करा. त्यांनाही याचा फायदा होईल, त्यांनाही एखादी टिप्पणी भेटेल आणि आम्हाला 3 नवीन व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर्स भेटतील. सो इट्स अ विन-विन सिच्युएशन. तर ट्रिव्हिया सेगमेंटकडे वळूया. आज आपण बोलणार आहोत लेस नोन फॅक्ट्स अबाउट मल्टी डिसिप्लिनरी क्रिएटिव्हिटी. तर सगळ्यात पहिलं, विविध कलांमध्ये काम केल्याने सर्जनशील समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता वाढते. इन सिम्पल वर्ड्स, रिसर्च हे सांगतं की जेव्हा तुम्ही मल्टिपल मीडियम्स एक्सप्लोर करता तेव्हा तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटी ही फार क्रिएटिव्ह होते आणि इट बिकम्स इझी फॉर यू. दुसरं, रिदम आणि लँग्वेज हे न्यूरोलॉजिकली कनेक्टेड आहेत. संगीताचा ताल आणि भाषेची पेटी यामध्ये मेंदूत एक सखोल संबंध असतो आणि खास करून तालवाद्यात. सो स्टोरी टेलिंग ह्याचा जन्म संगीत आणि लँग्वेज ह्याच्याने होतो. शेवटचं, स्टोरी टेलिंग जेव्हा शब्द, दृश्य आणि ध्वनी यांचा समन्वय साधला जातो तेव्हा प्रेक्षकांवर त्याचा खोल परिणाम होतो. सो एनी क्रिएटिव्हिटी नीड्स अ कॉम्प्लिमेंट और अ हार्मोनायझेशन ऑफ वर्ड्स, व्हिज्युअल्स अँड साऊंड्स. तर तो होता आजचा एपिसोड. आपण आजचा एपिसोड अगदी सुंदर आणि तालबद्ध प्रवासाबद्दल बोललो आहोत. ऋषिकेश यांचा अ, आपल्याला ऋषिकेशचा प्रवास आपल्याला ॲक्चुअली खरी कला मर्यादांमध्ये नाही तर त्या ओलांडण्यामध्ये आहे. ह्याचा प्रूफ तो लिव्हिंग प्रूफ आहे. आणि लेखन असो, संगीत असो किंवा चित्रपट, त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत तुम्हाला प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि आत्म्याचा स्पर्श नक्की जाणवतो.
जर तुम्ही ऋषिकेशचं बुक अजून एक्सप्लोअर केलं नसेल तर इट इज अवेलेबल ऑन Amazon. सायलेंट अफेक्शन्स हे बुकचं नाव आहे आणि तुम्ही त्याला Instagramवरही फॉलो करू शकता. हिज नेम इज व्हेरी सिम्पल @artistrishi_26. थँक्यू ऋषी. थँक यू मॅम.